श्री स्वामी समर्थ। आज आहे 17 जानेवारी, वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी। प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते। पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही 3 संकष्ट चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते। या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केले जातं। या संकष्ट चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो, म्हणून तिला तीळ चतुर्थी असे देखील म्हटले जाते। या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची देखील पूजा केली जाते। जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होतात। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात। मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत। आज शुक्रवार, वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी। तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आज रात्री घरामध्ये आणा या झाडाचे एक पान। कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तर असे कोणत्या झाडाचं पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन जे आहे त्याला देखील प्रेस करा। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। त्यामध्ये पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। त्यामुळे या काळात केलेली गणपती बाप्पाची सेवा, उपासना, उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। आज संध्याकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा एक जे झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असते आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न, कष्ट करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्याला त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा, मनोकामना पूर्ण होत नाहीत। जर तुम्ही आजच्या दिवशी हा एक उपाय जर केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल, वारंवार तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल, तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, सतत घरामध्ये संकट, अडचणी, अडथळे असेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतील। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी तोंड, हातपाय वगैरे धुवून स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। बघा, शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकतात। जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत। यानंतर या पाण्याने तुम्हाला बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवायची आहेत। बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुम्ही प्रसाद म्हणून लाडू, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्यावर देखील तिथे आपण दाखवू शकतो। यानंतर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। आपल्या शास्त्रामध्ये अशा अनेक झाडे सांगितले आहेत की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात। या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण या झाडांसंबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांपासून आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होत असते। या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते। बघा, असंच एक झाड आहे तर त्या झाडाची फुलच बाप्पांना प्रिय नाही तर त्या झाडाची पानं देखील बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। तर ते झाड आहे जास्वंदाचं। जो व्यक्ती मनोभावाने बाप्पांना
त्या जास्वंदाचे लाल फुलं अर्पण करून इच्छा व्यक्त करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात असे देखील म्हटलं जातं। आणि म्हणूनच आपल्याला या झाडासंबंधित एक उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला त्या झाडाचे लाल फुल येतं त्याच झाडाचं जे पान आहे तर ते पान घ्यायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडी सुद्धा घ्यायची आहे। हे पान घरामध्ये आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे। देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। थोडंसं कुंकू घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जी काडी आपण त्या झाडाची आणलेली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। आणि स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्याच पानावरती छोटंसं स्वास्तिक काढायचं एकदम आणि तिथेच खाली तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे अगदी 1 ते 2 शब्दांमध्ये तुम्हाला तुमची इच्छा त्या पानावरती लिहायची आहे। जसे की नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती, किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, किंवा शत्रूंचा त्रास होत असेल तर दोष नष्ट होण्यासाठी, अशी अगदी थोड्या शब्दांमध्ये तुम्हाला त्यावरती तुमची जी इच्छा आहे तर ती लिहायची आहे। यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये त्याच कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिकामध्ये 4 बिंदू आणि कडाने 2 लाईन अवश्य द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकाच्या मर्यादा असतात। यानंतर या स्वास्तिकावरती आपल्याला थोडेसे जास्त मुठभर असे तांदूळ ठेवायचे आहेत। त्या तांदळावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती आपल्याला जे पान आहे जास्वंदाचं त्यावरती आपण आपली इच्छा लिहिलेली होती तर ते पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्याला देखील तुम्ही हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत। आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पा समोर ते ठेवायचं आहेत आणि यानंतर पानावरती आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत। एक लाल जास्वंदाचं फूल आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे। या पानाला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे। अगरबत्ती ओवाळून, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं देखील पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांना मनोभावाने प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण रात्रभर आपल्याला तुम्हाला हे जे पान आहेत तर तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि हे जे पान आहेत तर ते तिथून तुम्हाला उचलायचं आहे। त्या पानावरती त्या 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या देखील ठेवायच्या आहेत। ते यानंतर जे फूल आहे जास्वंदाचं ते देखील तसंच ठेवायचं आहे आणि या तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलं होतं तर त्यातील तुम्हाला 21 अखंड तांदूळ आहेत तर ते काढायचे आहेत आणि त्या पानावरती ते ठेवायचे आहेत। एक धागा घ्यायचा आहे आणि त्याला कुंकवाने लाल करून घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू त्या पानावर तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत त्या लाल केलेल्या धाग्याने। आणि यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे घेऊन जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी ते अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे आणि हे जे पान आहेत तर या आजच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये देखील आणायचं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।